आपला फ्रीज बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फुलांनी भरलेला आहे. तर ब्लाऊज आहे देवीचा, जी आपण देवीला साडी नेसवणार आहोत ती साडी आहे ही वाली. बघा, लिटरली सकाळचे 4 वाजले आहेत आणि मी झोपलोच नाही आहे. तर नमस्कार मंडळी, आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे गुरुवार, म्हणजे तो मार्गशीर्षमधला सर्वात पहिला गुरुवार असणार आहे 2024मधला. तर गेल्या वर्षीच्या देखील मार्गशीर्षमधल्या पूजाविधी ज्या आहेत 5ही गुरुवारच्या, त्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर गेल्या वर्षी आपण टी व्हीच्या समोर, म्हणजे या टी व्ही युनिटच्या समोरच मार्गशीर्षमध्ये देवीचं पूजन केलं होतं, आणि यावर्षी देखील आपण तिथेच पूजनाची जी काही मांडणी असणार आहे ती करणार आहोत. गेल्या वर्षीप्रमाणे जशी आपण फुलांची रांगोळी काढली होती देवीच्या अवतीभोवती, तर तशीच रांगोळी यावर्षी देखील काढायची आहे मोठ्यातली. आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत साधारणतः 7, आणि आत्तापासूनच आपल्याला तयारीला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे त्या मोठ्या 4 समया आहेत त्या आपल्याला घासायच्या आहेत. त्याच्यानंतर जो कलश आहे देवीचा तो आपल्याला घासून स्वच्छ करून ठेवायचा आहे, म्हणजे धुवून वगैरे. त्याच्यानंतर इथे टेबलची मांडणी वगैरे करून मग त्यावरती आपली देवीची जी सर्वात मोठी मूर्ती आहे आपली, तर त्या देवीच्या मूर्तीची स्थापना करून तिला साडी वगैरे नेसवायची आहे, कारण का उद्या सकाळी अजिबात वेळ मिळणार नाही. काही झालं तर सकाळ सकाळी आपल्याला लवकर पूजन करावं लागणार आहे. तर त्यामुळे आत्ताच मी गेल्या वर्षी देखील तसंच केलं होतं की आदल्या रात्रीमध्ये सगळं करायचं. फक्त रांगोळी आपल्याला उद्या काढायची. रांगोळीसाठी देखील खूप वेळ जाणार आहे फुलांच्या, तर त्यामुळे आपल्याला आज सगळं करायचं आहे. तर जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्सद्वारे आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. थँक्यू. तर आता तुम्ही पाहू शकता की मी एका बाजूला सर्व समय, दिवे आणि कलश वगैरे जे काही आहे आणि पाट जे आपल्याला उद्या पूजेसाठी लागणार आहे सामान, ते मी एका बाजूला काढून ठेवलं आहे. ॲक्च्युली हे सगळं एका पिशवीमध्ये होतं, ते मी आत्ता बाहेर काढलं आहे सगळं, आणि आता मी ते सर्व क्लीन करून स्वच्छ धुवून वगैरे ठेवतो आहे आणि सुकत लावतो आहे, जेणेकरून आपल्याला उद्या ते लवकर मिळतील आणि उद्या आपला टाईमपास होणार नाही पूजेच्या वेळेला. कारण का उद्या आपल्याला आणखीन खूप सारे कामं आहेत. मोठी रांगोळी काढायची आहे, त्यानंतर पूजाची जी काही सगळी सामग्री आहे ती वगैरे सगळी आणायची आहे, पूजन काढायचं आहे. तर त्यामुळे ही तयारी मी आज रात्रीच करून ठेवतो आहे. आपलं फ्रीज बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फुलांनी भरलेलं आहे. तर आपल्याला फुलांची रांगोळी काढायची, त्यामुळे आपण खूप सारी फुलं आणलेली आहेत आणि दरवर्षीच आणतो आपण, नाही असं नाही आहे. आता आपण बॅकड्रॉपला काही वेली असतील फ्लॉवर्सच्या, त्या वगैरे लावून थोडंसं डेकोरेट करणार आहोत, जेणेकरून जो फायनल लुक असेल बॅकड्रॉपचा तो खूप चांगला दिसेल. इथे मी एक टेबल घेतलेला आहे, ज्यावरती मी आपल्या देवीची मूर्ती स्थापित करणार आहे. परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे या टेबलला पूर्णपणे हाईड करणं, ते पण एखाद्या कपड्याच्या साहाय्याने, आणि तोही एक 1 टोनमध्येच असला पाहिजे कपडा. त्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा कापड घेतलेला आहे, जो आपल्या ड्रेपरीच्या कापडांमध्ये होता तोच घेतलेला आहे. साधारणतः आपली जी पूर्णपणे मांडणी आहे ती पूर्णपणे झालेली आहे, म्हणजे टेबल वगैरे ठेवून त्यानंतर मागचा जो थोडासा बॅकड्रॉप जो मी डिझाईन केलेला आहे, थोडासा डेकोरेट केलेला आहे, ते सगळं करून झालेलं आहे. आता फक्त देवीची मूर्ती ठेवून तिला साडी वगैरे नेसवायची आहे. एक थोडक्यात आपला जो बॅकड्रॉप आहे मागचा तो सगळं रेडी झालेला आहे, म्हणजे टेबल ठेवून आणि मागे थोडंसं जे काही आपण डेकोरेट केलेलं आहे तर ते सगळं करून झालेलं आहे. आणि आता फक्त वेळ आहे की देवीला साडी नेसवून टेबलवरती मांडायची, स्थापना करायची. तर गेल्या वर्षी जशा 5 गुरुवारी 5 वेगवेगळ्या साड्या होत्या, तसंच ह्यावर्षी देखील आपण 4 वेगवेगळ्या साड्या आणलेल्या आहेत ह्यावर्षी देवीला नेसवण्यासाठी.
तर त्यामधली ही एक साडी आणि त्यावरती ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे देवीचा. बघू शकता किती सुंदर आहे, सुंदर शिवणकाम देखील केलेलं आहे ह्या ब्लाऊजचं. तर हा ब्लाऊज देवीचा आहे, हात वगैरे भरलेले आहेत. आणि आज जी आपण देवीला साडी नेसवणार आहोत ती साडी आहे ही वाली. बघू शकाल किती सुंदर साडी आहे. ॲक्च्युली हा सेमी शालू आहे जो मी देवीसाठी घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप सुंदर आहे, काठ वगैरे बघू शकता त्याची. तर हा सेमी शालू आपण आज देवीला नेसवणार आहोत. तर आत्ता वाजल्यात रात्रीचे 9:30 पावणे 10 आणि देवीची मांडणी करून झालेली आहे, म्हणजे देवीच्या मूर्तीची मांडणी करून झालेली आहे. आणि आता आपल्याला करायचं ते साडीच्या प्लेटिंग्स, म्हणजे देवीला साडी नेसवायची आहे. आणि देवीला साडी वगैरे नेसवल्यानंतर आपण दागिने वगैरे घातल्यानंतर आपल्या या देवीचा लूक पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. आणि फक्त राहणार आहे तो उद्या सकाळचा जो पूजाचा म्हणजे पूजेची मांडणी जी सगळी आहे ती सगळीच फक्त राहणार आहे. तर आणि हां, रांगोळी खूप महत्त्वाची, फुलांची रांगोळी आपली राहणार आहे उद्या. तर खूप काम आहे, पण बघूयात. जर आज रात्रीपर्यंत म्हणजे आता ही साडी नेसवायलाच खूप वेळ जाणार आहे, तरी पण मी तुम्हाला फायनल लुक व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर चला साडीची प्लेटिंग करायला सुरुवात करूयात. तर मी जेव्हा कधीही देवीला साडी नेसवतो किंवा साडीच्या प्लेट्स पाडतो त्यावेळेला मी नेहमी असं सेफ्टी पिनमध्ये एक मोती किंवा एखादा जो मोतीच म्हणू शकतो आपण, मोती वगैरे टाकतो जेणेकरून आपली साडी डॅमेज होणार नाही. तर ही खूप चांगली ट्रिक आहे. किंवा काही जण या मोतीच्या जागी एक टिकली वगैरे पण किंवा कागदाचा तुकडा वगैरे टाकतात, तेही चालू शकतं. तर याने साडी जी आहे ती आपली सेफ राहते, म्हणजे सेफ्टी मध्ये राहते. तर आता इथे आपण साडीला प्लेट्स पाडायला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली हा काम सर्वात महत्त्वाचा असतो आणि यासाठी कोणतरी मदतीला लागतंच, पण आता मी हे एकटंच करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता शालूच्या किती सुंदर प्लेट्स पडले आहेत आणि त्याही खूप बारीक बारीक. आणि हा शालू देवीला नेसल्यावरती फार सुंदर दिसणार आहे देवी, कारण का शालूचा रंगच इतका उजळून आला आहे पूर्णपणे. बापरे, किती सुंदर निर्या आल्यात तुम्ही पाहू शकताय. आणि यामध्ये देवी फार सुंदर दिसणार आहे, काहीच शंका नाही आहे. प्लेट्स बघा किती सुंदर आल्यात आणि साडी पण खूप सुंदर वाटते. पहिली गोष्ट म्हणजे हा सेमी शालू आहे आणि त्यामुळेच मे बी हा उठून दिसतोय खूप जास्त. प्लेट्स पण खूप सुंदर आल्यात आणि आता फायनल लुक बघूयात कसं येतं. काही सांगता येत नाही कसं होणार आहे फायनल लुक. आणि म्हटल्याप्रमाणे शालू खरंच खूप सुंदर दिसतं देवीला. तुम्ही पाहू शकताय किती रूप असं उजळून आलं आहे देवीचं. आता मी फक्त समोरच्या प्लेटिंग्स ज्या आहेत त्या नीट करतो आहे, बाकी साडी तर पूर्ण नेसवून झालेली आहे देवीला. आणि फायनली हा बघा आपल्या देवीचा लूक किती सुंदर दिसतो आहे साडी नेसल्यावरती. आणि साडी फार शोभून दिसते देवीला. आणि आता फक्त घालायची ते आपल्याला ज्वेलरी. आणि देवांच्या ज्वेलरीमध्ये मी खूप पर्टिक्युलर आहे आणि आता मी या देवीसाठी देखील महाराष्ट्रातील खूप पारंपरिक ज्वेलरी जी आहे त्या यूज केलेल्या आहेत. मी या सगळ्या ज्वेलरी पहिल्या घातल्या आणि त्यानंतर मला असं वाटलं की लक्ष्मी आहे म्हणून ती थोडी आणखीन भरलेली असायला पाहिजे, म्हणून मग मी कोल्हापुरी साज वगैरे या सगळ्या ज्वेलरी नंतर काढून टाकल्या आणि त्यानंतर जरा आणखीन भरीव ज्वेलरी घातल्या आहे. आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की देवीला साडी नेसवून झाली आहे, बट तसं काही नाही आहे. अजून देवीची हेअरस्टाईल करायची. आज केस लावलेले नाही आहेत देवीला आणि वाटत का नाही आज मला झोप मिळणार आहे म्हणून. बघा लिटरली सकाळचे 4 वाजले आहेत आणि मी झोपलोच नाही आहे. आणि जास्त त्रास मला जो झाला तो फक्त देवीला हेअरस्टाईल करण्यासाठी. देवीची हेअरस्टाईल, कारण का हा POPचा पूर्णपणे मुखवटा आहे आणि त्यामुळे त्या मुखवट्यावरती हेअर्स अटॅच करता येत नाही आहेत. पण मी जसं जसं 4-5 गंगावन रबरने अटॅच करून ते हेअरस्टाईल केलेली आहे देवीची. तर ती तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
थोडा विचार करत होतो की झोपेन म्हणून, पण आता वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि झोपायची वेळ तर पूर्णपणे निघून गेलेली आहे. आणि देवीच्या मूर्तीमध्येच आज इतकी म्हणजे आज अख्खी रात्रच गेली आहे त्या मूर्तीच्या मागे सजवण्यामध्ये तिला. आणि सर्वात जास्त त्रास तर त्या हेअरस्टाईलने दिला आहे की हे केस कशी कशी लावलेली आहेत मी. लुक बघू शकता तुम्ही आत्ता दिवसा. पण आता जरा त्यांना देवीला गजरे वगैरे लावायचे आहेत आणि ते वगैरे लावून झाल्यावरती तुम्हाला एक फायनल लुक दाखवतो मी. आणि फक्त 2-4 गजरे लावल्यानंतरच देवीचा लुक बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय. देवीचा साज किती सुंदर दिसतोय. देवीचा पूर्ण शृंगार तर झालेला आहे, पण अजून 9 वाजलेत तरी पण माझी रांगोळी नाही झाली आहे काढून. तर आता लवकर काढायला घेतो आणि पुढे पूजा सुरू करूयात. जसं मी तुम्हाला सांगितलं मी मगाशी की मी सर्वच जुने महाराष्ट्रांचे दागिने आहेत ते देवीला घालणार आहे. तर त्यामधीलच एक दागिना म्हणजे हा गहू तोडे, जो फार जुन्या काळातील स्त्रिया घालायच्या. गहूच्या आकारांचे तोडे असायचे, त्यामुळे त्यांना गहू तोडे असं म्हटलं जायचं. आणि मी आता फुलांची रांगोळी काढतो, त्यासाठी मी आता फुलं कट करायला घेतलेली आहेत. असं तर वाटतं मला खूप उशीर होणार आहे, तरी पण मी म्हणून घाईघाईमध्ये सर्व करायला सुरुवात केलेली आहे. आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आणि आता मी करायला घेतली पूजेची तयारी. तर त्यासाठी मी पहिल्यांदा जो कलश आहे त्याला कलश वस्त्र नेसवून घेतो आहे दोऱ्याने. आणि कलश वस्त्र नेसवून झालेला आहे आणि हा काहीसा आहे त्याचा फायनल लुक. आणि इथे आपण पूजेची तयारी केलेली आहे आणि हा काहीसा आहे आपल्या पूजेच्या मांडणीचा फायनल लुक. रांगोळी आणि देवीची मूर्ती कशी झालेली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला आपण आता पूजा सुरू करूयात. पूजाविधीमध्ये सांगितल्याप्रमाणेच आंब्याचा टाळा आणि 5 प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पाने ती सगळी कलशामध्ये मांडून त्यावरती नारळ एक लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हणून ठेवण्यात येतं. आणि मग त्याची पूजा वगैरे केली जाते. एक प्रकारे घट बसवला जातो देवीचा. लक्ष्मी देवीचं सौभाग्यवतीचं प्रतीक म्हणून एक मंगळसूत्र देखील घातलं जातं. पूजेमध्ये सर्वात पहिला मान श्री गणेशाचा व त्यामुळेच इथे एक विडा देखील मांडला जातो पानाचा श्री गणेशाचे प्रतीक म्हणून. आणि दीप प्रज्वलित करून आपण पूजेला प्रारंभ करतो कधीही.
आणि आता आपण भरणार आहोत देवीची ओटी, जे सौभाग्यवतीचं सर्वात मोठं लेणं आहे आपण म्हणतो. आणि पूजेचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे देवीची पोथी वाचली जाते. तर आई आता पोथी वाचायला बसली आहे आणि तुम्ही बघू शकता पूजा फार सुंदर झालेली आहे आणि घर एकदम प्रसन्न वाटतंय देवीच्या आगमनाने. आणि सर्व आवरून झाल्यावरती संध्याकाळी देवीची आरती देखील घेतली आम्ही. तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता आपल्याला करायचं देवीचं विज्ञापन. तर जेवढं काही होऊ शकेल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी खरंच व्हिडिओ काढणं पॉसिबल नव्हतं म्हणून त्यावेळेला मी व्हिडिओ काढू शकलो नाही. पण अशाच वेगवेगळ्या देवीच्या लुक्स आता पुढच्या गुरुवारी येत राहतील आणि वेगवेगळ्या पूजाविधी देखील येत राहतील. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ कशी वाटते हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.